तो 1,85,000 रुपये कमी जास्त होऊन जाईल. 1,85,000 याच्यात पण थोडाफार मान सन्मान केला जाईल. 1,75,000 रुपये प्राइस कोट करतोय तो 2,45,000 रुपये 2,45,000 रुपये 2,15,000 रुपयाची प्राइस कोट करतोय. पण 4,20,000 रुपये कोट केलेले आहे. याच्यात 2,45,000 याच्यात थोडा मान सन्मान केला. 6.5 लाख रुपये कोट केलेले आहे. त्याच्यावर लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे. आपण याची ऑफर सांगतो 22.5 लाख रुपये. तर नक्की स्टार्ट करूया. बालाजी मोटर्सचे ओनर आहेत आपल्यासोबत. सर नमस्ते. नमस्ते सर. सर काय दिले आज आमच्या व्ह्यूअरसाठी? भरपूर असा गाड्यांचा स्टॉक आहे आपल्याकडे बालाजी मोटर्स मध्ये. हायलाइट दिली आहे. प्रायव्हेट मध्ये पण आणि माल वाहतूक गाड्यांचा पण स्टॉक आहे. गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहे. बर, तर स्टार्ट करूया सर. पहिली गाडी कोणती आहे? होंडा ब्रिओ 2013 ची 58,000 चाललेली. सेकंड ओनर मध्ये आहे. ती आपण याची प्राइस ठेवली 2,45,000. याच्यात थोडा मान सन्मान केला जाईल. मान सन्मान हो होईल. ठीक आहे. नेक्स्ट 2014 ची होंडा सिटी डिझेल आहे. 76,000 चाललेली शोरूम मेंटेन आहे. याची ऑफर आपण ठेवलेली 4,10,000 रुपये. याच्यात पण मान सन्मान होऊन जाईल. बर, ठीक आहे. नेक्स्ट बोलेरो 2015 ची ZLX टॉप मॉडेल आहे. सेकंड ओनर मध्ये कंपनी टू कंपनी ट्रान्सफर आहे. याची 5.5 लाख रुपये आपण प्राइस सांगतो. याची पण थोडाफार मान सन्मान होऊन जाईल. ठीक. 2017 ची रेनॉल्ट लॉजी आहे. फर्स्ट ओनर मध्ये गाडी असणार आहे. याची आपण 4,20,000 रुपये कोट केलेले आहे. याच्यात पण मान सन्मान होईल. ठीक आहे. नेक्स्ट 2020 ची सुझू D-Max आहे. डबल कॅबिन कॅश व्हॅन आहे. आपण याची प्राइस कोट करतोय 6 लाख रुपये. याच्यात पण मान सन्मान होऊन जाईल. ठीक. नेक्स्ट 4262 चॉईस नंबर 2014 ची रेक्स्टॉन आहे. 1,10,000 चाललेली गाडी आहे. टॉप मॉडेल R7 मध्ये गाडी आहे. ऑटोमॅटिक सनरूफ वाली. हिची आपण प्राइस कोट करतोय 4.25 लाख रुपये. ही पण कमी जास्त होऊन जाईल. बर, सर्व गाड्यांवरती म्हणजे मान सन्मान निगोशिएबल होऊन जाईल. ठीक आहे. 2011-12 ची मांजा आहे टाटा डिझेल. सेकंड ओनर मध्ये असणार आहे. 5052 हो, 24 नंबर मध्ये गाडी आहे. आपण 2,15,000 रुपयाची प्राइस कोट करतो. याच्यात पण मान सन्मान होऊन जाईल. बरं, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक इशुझू D-Max आहे काही. इशुझू D-Max असणार आहे. 1517 हा 1517 नंबर आहे. MH50 मध्ये असणार आहे. फर्स्ट ओनर गाडी. ऑल पेपर क्लिअर आहेत. ज्यांना कोणाला ऑफ रोडिंग किंवा साईड वर वापरायची आहे ही गाडी घेऊ शकता तुम्ही. हिची आपण ऑफर 6.5 लाख रुपये कोट केली आहे. याच्यात पण मान सन्मान होऊन जाईल. बरं, ठीक आहे. नेक्स्ट 5855 MH12 2013 ची फ्लुएन्स आहे रेनॉल्टची. ही पण 1 लाखच्या आसपास चाललेली आहे. हिची आपण प्राइस कोट करतोय 2,45,000 रुपये. पण थोडाफार मान सन्मान होऊन जाईल. सगळे टायर नवीन आहे. तिला बॅटरी नवीन आहे. टाटा AC गोल्ड 2021 ची गाडी असणार आहे. सेकंड ओनर मध्ये ऑल पेपर क्लिअर आहेत. याच्यावर आपण लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देऊ. 3.5 लाख रुपये आपण याची प्राइस करतोय कोट करतोय. कमी जास्त होऊन जाईल. बर, 2014 ची महिंद्रा जिनिओ आहे. डबल कॅबिन. कोणाला साईटला वापरायची असेल, कंस्ट्रक्शनचं काम असेल, कोणाला क्रेशरवर वापरायची असेल, त्यांच्यासाठी ही गाडी बेस्ट आहे. 2014 ची आहे. सिंगल ओनर मध्ये गाडी. हिची आपण प्राइस कोट करतो 2.5 लाख रुपयाच्यात. कमी जास्त होऊन जाईल. ठीक आहे. 2010 ची 2030 पर्यंत पेपर व्हॅलिड आहे. रिपासिंग झालेली गाडी आहे. फर्स्ट ओनर मध्ये कमी चाललेली गाडी आहे. हिची आपण 1,75,000 रुपये प्राइस कोट करतो. याच्यात पण थोडा मान सन्मान केला जाईल. ठीक. 2011 ची फाबी आहे. सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे. 1575 पेट्रोल मध्ये गाडी आहे. आपण हिचे प्राइस कोट करतो 1,45,000. याच्यात पण थोडाफार मान सन्मान केला जाईल. ठीक. 2010 ची I10 हिचे पण 2030 पर्यंत पेपर क्लिअर व्हॅलिड आहे. पेट्रोल मध्ये का CNG? पेट्रोल मध्ये प्युअर पेट्रोल असणार आहे. फर्स्ट ओनर कमी चाललेली गाडी आहे. बरं, हिची आपण प्राइस कोट करतो 1,85,000 रुपये. कमी जास्त होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट 2017 ची पोलो आहे. हिची आपण ही 80,000 चाललेली आहे. सेकंड ओनर असणार आहे. हिची आपण प्राइस कोट करतोय 4,10,000 रुपये. थोडेफार कमी जास्त होऊन जाईल. ठीक. हुंडाई i20 डिझेल असणार आहे. फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे.
96,000 चाललेली. हिची आपण प्राइस करतो 2,45,000 रुपये. याच्यात पण मान सन्मान केला जाईल. डिझेल मध्ये आहे गाडी. बरं. 2019 ची हायवा आहे. सगळे वॉलपेपर क्लिअर आहे. त्याच्यावर लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे. आपण याची ऑफर सांगतो 22.5 लाख रुपये. ती पण कमी जास्त होऊन जाईल. लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे. 22,50,000. 22,50,000 रुपये. 19 ची गाडी. बरं, ठीक आहे. त्याच्यानंतर टाटा 1815. 1815 गाडी आहे माल वाहतूक लोडिंग साठी. हिची आपण 2023 ची गाडी आहे. बरं. आपण हिची 15.5 लाख रुपये प्राइस कोट करतो. किती टन पासिंग मध्ये आहे? ही 10 टन पासिंग मध्ये असणार. बरं. हे आपण प्राइस कोट करतोय 15.5 लाख रुपये. याच्यात पण कमी जास्त होऊन जाईल. याच्यावरती पण लोन हो अवेलेबल आहे. बरं. आयशर 6031 प्रो आहे. ही 10 टायर आहे का 12 टायर आहे? 12 टायर मध्ये गाडी असणार आहे. बरं. हिची आपण प्राइस कोट करतो 11 लाख रुपये. ही 2017 मॉडेल असणार आहे. याच्यात पण मान सन्मान होऊन जाईल. आणि याच्यावरती पण लोन वगैरे हो, होऊन जाईल.